वेलकम यू ऑल. मी धीरज भांडारकर तुमचे या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण अभियांत्रिकीच्या सर्वात जुन्या ब्रांचपैकी एक असलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवी पूर्ण केल्यानंतर करिअरच्या पर्याय आणि संधी याबद्दल चर्चा करणार आहोत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा एक व्यापक अभियांत्रिकी विभाग आहे. आपल्या रोजच्या जीवनात सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही भौतिक वस्तू आपण वापरतो त्या सर्व वस्तू मेकॅनिकल अभियंत्याद्वारे डिझाईन किंवा बनवल्या जातात. लेट्स टेक an example of a car which is made of around 30,000 of components which includes gear, shafts, coupling, pulleys, piston, brakes, etc. प्रत्येक भागाचे डिझाईन, मटेरियल व उत्पादन तंत्र भिन्न आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या डोमेन्सच्या मेकॅनिकल इंजिनियर्सची आवश्यकता ही नेहमीच भासत असते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे इंजिनिअरिंगचे सर्वात वैविध्यपूर्ण आणि अष्टपैलू क्षेत्र आहे. मेकॅनिकल इंजिनियर ऑटोमोबाईल, फार्मा, एव्हिएशन, मॅन्युफॅक्चरिंग, रोबोटिक्स, मरीन इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकतात. तसेच त्यांच्या आवडीनुसार आणखी बरेच काही क्षेत्र आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एकमेव शाखा आहे जी पदवीनंतर करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध करते. कदाचित म्हणूनच मेकॅनिकल अभियांत्रिकीला सर्व अभियांत्रिकी शाखांची जननी म्हटले जाते. नाव in mechanical both physical and logical jobs are available. Logical or office jobs like research, analysis, design, development, etc. and physical or field jobs like production, quality control, maintenance, sales, etc. Manufacturing, testing and evaluation is the combination of both physical and logical jobs. Depending on the interest and skill sets of students, one can start the career with any one of the job roles as shown over here. वेगवेगळ्या नोकरीच्या भूमिकांमध्ये कार्य करण्यासाठी कोणत्या कौशल्यांची आवश्यकता असते ते आता आपण बघू. इन रिसर्च अँड अनालिसिस यू मस्ट हॅव अ स्ट्रॉंग फंडामेंटल्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग अलॉंग विथ नॉलेज ऑफ सम ऑफ दी CAD अँड CAE सॉफ्टवेअर्स. मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शनमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग रीडिंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, टाइप्स ऑफ मटेरियल्स, मेजरिंग टेक्निक्स इत्यादी माहीत असणे आवश्यक आहे. डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग, GD&T, मटेरियल सायन्स, CAD सॉफ्टवेअर्स इत्यादींचे ज्ञान असले पाहिजे. जर एखाद्याला ऑपरेशन, सर्व्हिस अँड मेंटेनन्स या क्षेत्रात काम करायचे असेल तर त्याला प्रोसेस प्लॅनिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, वेल्डिंग टेक्निक्स, टाइप्स ऑफ मटेरियल्स अँड टूल्स, ड्रॉइंग रीडिंग यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. क्वालिटी कंट्रोलमध्ये मोजण्याचे तंत्र किंवा मोजमाप साधनांचा वापर, मटेरियल टेस्टिंग अँड ड्रॉइंग रीडिंग यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. टेक्निकल सेल्स अँड मार्केटिंगमध्ये चांगली संभाषण कौशल्ये आणि शिष्टाचार ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. आजकाल MS ऑफिसचे ज्ञान कोणत्याही क्षेत्रात असणे आवश्यक आहे. विद्यार्थी पदवी दरम्यान हे कौशल्य विकसित करू शकतात. Now, these are some tools or softwares are being popularly used in different types of industries. आपल्या आवडीच्या क्षेत्रात असलेल्या मागणीनुसार आपण यापैकी कोणतीही सॉफ्टवेअरची साधने शिकू शकतात जी आपल्याला नोकरीच्या चांगल्या संधी मिळवण्यासाठी मदत करतील. सध्याच्या काळात NPTEL, Coursera, EDX, MIT, OCW इत्यादी अशी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आपले तांत्रिक कौशल्य वाढवण्यासाठी मौल्यवान संसाधने प्रदान करीत आहेत. नाव आफ्टर कंप्लीटिंग ग्रॅज्युएशन मोस्टली अ फ्रेशर जॉईन्स इन द कंपनी ॲज ए GET और ज्युनियर इंजिनियर आणि त्याला सुरुवातीच्या काळात टेक्निकल वर्क करावे लागते. The salary of this fresher is in the range of 10,000 to 50,000 rupees depending on the type of company and skill sets of that candidate possess. हळूहळू तुमची पदोन्नती GAT वरून वरिष्ठ अभियंता आणि नंतर टीम लीडर म्हणून होऊ शकते आणि तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही कंपनीचे AGM, असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे सहाय्यक महाव्यवस्थापक किंवा CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी होऊ शकतात. पदोन्नती बरोबरच पगारही वाढतो आणि 20 वर्षांनंतर तुमच्या पगाराची मर्यादा अफाट बनते. एक मेकॅनिकल अभियंता त्याच्या करिअरची सुरुवात सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरीपासून करू शकतो. तसेच तो उच्च अभ्यासासाठी देखील जाऊ शकतो. एखादा कौटुंबिक व्यवसायात देखील सामील होऊ शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. आजकाल समाजात एक गैरसमज पसरला आहे की मेकॅनिकल अभियंत्यांसाठी मर्यादित नोकऱ्या आहेत. चला तर मग आता आपण बघूयात
खाजगी क्षेत्रातील मेकॅनिकल अभियंत्यांसाठी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींकडे. मेकॅनिकल अभियंत्यांकडे रिलायन्स, टाटा मोटर्स, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, एबीबी, बॉश आणि इतर बऱ्याच मल्टीनॅशनल म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सामील होण्याची प्रचंड संधी आहे. अशा हजारो बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात मेकॅनिकल अभियंत्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. काही नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांची यादी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. ते प्लेसमेंटद्वारे नोकरी देतात किंवा तुम्ही या कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन थेट अर्ज करू शकतात. फॉर द फ्रेशर, सॅलरी वुड बी इन द रेंज ऑफ 25,000 to 50,000 rupees per month. Also, the selection is on the basis of written test followed by personal interview. साधारणपणे कोणतेही पदवीधर सरकारी नोकरीत अर्ज करू शकतात, परंतु केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील घटकांमध्ये म्हणजेच PSU मध्ये मेकॅनिकल अभियंत्यांसाठी बऱ्याच डेडिकेटेड नोकऱ्या उपलब्ध आहेत. केंद्र सरकार आणि PSUs जसे की भेल, ONGC, NTPC, BPCL, HPCL, सेल, व्हिजॅक आणि इतर बरेच मेकॅनिकल अभियंत्याला गेट परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे नोकरी ऑफर करतात. या कंपन्या मेकॅनिकल अभियंत्याला प्रोबेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर महिन्याला 65,000 ते 1,00,000 रुपयांचा देखना पगार देतात. केंद्र सरकारच्या काही संस्था जसे की BRC, इस्रो, DRDO, RRB या संशोधनाच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मेकॅनिकल अभियंत्यांना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देतात. द रिक्रुटमेंट इज बेस्ड ऑन द रिटन टेस्ट फॉलोड बाय द पर्सनल इंटरव्ह्यू. One of the largest recruiters, Indian Railway in India, is also recruiting mechanical engineers. भारतीय सैन्य दलात येथे सूचीबद्ध केलेल्या काही खास प्रवेश योजना ज्या तुम्ही स्क्रीनवर बघत आहात त्या विशेषतः अशा अभियंत्यांसाठी आहेत ज्यांना संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. राज्य सरकारच्या काही संस्था व राज्य PSU जसे की MNGL, MIDC, RTO, महाजेनको इत्यादी ह्या मेकॅनिकल अभियंत्यांना दरमहा 18 ते 65,000 रुपये पगार असलेल्या नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देत आहेत. नेक्स्ट इज द हायर स्टडीज. ज्यांना उच्च अभ्यास करायचा आहे ते ME और MTech, MBA और MS यासाठी परदेशी विद्यापीठात जाऊ शकतात किंवा सम डेडिकेटेड इंडस्ट्री ओरिएंटेड प्रोफेशनल सर्टिफिकेशन कोर्सेस लाइक मरीन इंजिनिअरिंग, वेल्डिंग टेक्नॉलॉजी और वेरियस CAD और CE सॉफ्टवेअर संबंधित कोर्स यांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. IIMs अँड अदर बिझनेस स्कूल्स मध्ये MBAचे प्रवेश CAT, GMAT, CMAT या परीक्षांच्या आधारित दिले जातात. अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतलेला कोणताही अंतिम वर्षाचा विद्यार्थी गेट परीक्षा देऊ शकतो. वेगवेगळ्या IITs किंवा NITs मध्ये 50हून अधिक स्पेशलायझेशन कोर्सेस ME MTech साठी उपलब्ध असतात जसे की मशीन डिझाईन, थर्मल, एरोस्पेस, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स इत्यादी. परदेशी विद्यापीठांमधील प्रवेश GRE, TOEFL, IELTS इत्यादींवर आधारित असतो. मेकॅनिकल अभियांत्रिकीसाठी काही लोकप्रिय देशांचा तपशील समोर स्क्रीनवर तुम्हाला मॅट्रिक्समध्ये देण्यात आला आहे जो तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करेल. नेक्स्ट इज द बिझनेस अपॉर्च्युनिटीज. पदवीनंतर आपण कौटुंबिक व्यवसायात सामील होऊ शकतात किंवा आपण स्वतःचा स्टार्टअप सुरू करू शकतात. पदवी दरम्यान प्राप्त ज्ञान विद्यार्थ्यांना कौटुंबिक व्यवसाय वाढविण्यात मदत करेल. जर एखाद्या स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज और टेस्टिंग फॅसिलिटीज स्थापित करू शकतात. परंतु जर एखाद्यास किमान भांडवलासह एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर CAD, CAE, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, 3D प्रिंटिंग इत्यादीच्या सल्लागाराचे काम सुरू करू शकतात. सरकार नव्या स्टार्टअपला मुद्रा लोन, भांडवली गुंतवणूक अनुदान आणि इतर बरीच आर्थिक मदत व लाभ पुरवित आहे. तसेच मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, वोकल फॉर लोकल, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि इतर बरीच सरकारी धोरणे देशात मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देत आहेत आणि भारतात परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करत आहेत. यामुळे भारतातील मेकॅनिकल अभियंत्यांसाठी नोकरी तसेच व्यवसायातील प्रचंड संधी निर्माण होत आहेत. मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये तेजीत असणारी काही क्षेत्रे जसे की 3D प्रिंटिंग, 3D स्कॅनिंग, रोबोटिक्स, कंपोजिट मटेरियल्स और नॅनो टेक्नॉलॉजी, ऑगमेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी अँड इंडस्ट्री 4.0 हे पुढील 4 ते 5 वर्षात आपल्या जीवनावर लक्षणीय परिणाम करतील. माझ्या बाजूने मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या बऱ्याच बाबींचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु केवळ यापर्यंत मर्यादित नाही. ॲज इट्स अ व्हेरी ब्रॉड एरिया,
Still, if you need any further guidance or information, you can connect with me. Thank you and wish you all the best for your successful career. Thanks for watching this video. Like, comment, share, subscribe and turn on the notification for upcoming videos.